नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिक खालावली. आधी जरांगेंच्या नाकातून रक्तस्राव आणि आता पोटदुखीचा त्रास सुरू. तब्येत खालावत चालल्यानं मनोज जरांगे पाटलांवर उपचार सुरू. जरांगे उपचार घेण्यास ऐकत नसल्यानं अखेर जरांगेंच्या हाताला पकडून सलाईन सुरू करण्यात आले. धाराशिवमध्ये कळंब राज्य महामार्गावर मराठा आंदोलकांनी टायर पेटवले. कळंबमधील मांजरा नदी पुलावर मराठा समाजाचं आंदोलन. अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून बंद पुकारत मोर्चाचं आयोजन. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याची मागणी. धाराशिवमध्ये मराठा तरुणांची बाईक रॅली. जरांगे पाटलांची तब्येत खालावत असल्यानं सरकारने 3 तासात निर्णय घ्यावा, अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा. संभाजीनगरमध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकांची निदर्शनं. संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये मराठा आंदोलकांचं आंदोलन. सोलापूरच्या माढ्यामध्ये मराठा समाजाच्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद. बाजारपेठेतील दुकानं बंद, मागण्या मान्य करण्याची मराठा समाजाची मागणी. अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बंदची हाक. मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेची कायद्यात रूपांतर करण्याची मागणी. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तुळजापुरात कडकडीत बंद. व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांचा बंदला प्रतिसाद. मराठा आरक्षणासाठी सोलापूरच्या करमाळ्यामध्ये कडकडीत बंद. व्यापाऱ्यांसह नागरिकांचा बंदला प्रतिसाद. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मराठा समाजाकडून आज मनमाड बंदची हाक. सकाळपासूनच बंदला मोठा प्रतिसाद. मनोज जरांगे पाटलांच्या पाठिंब्यासाठी आज उत्तर सोलापूर बंदची हाक. मराठा समाजाकडून सोलापुरातील कोंडी गावातील कडकडीत बंद. गावातील सर्व दुकानं बंद, अत्यावश्यक सेवा मात्र सुरू. गडचिरोलीमध्ये लोड शेडिंग विरोधात शेतकऱ्यांसह काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. आंदोलकांकडून आरमोरी देसाईगंज महामार्गावर रास्ता रोको. 40 आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या इगतपुरीमध्ये आदित्य ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांकडून स्वागत. आदित्य ठाकरे साकूर फाटा इथं युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. रत्नागिरीच्या सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये भाजपची रणधुमाळी सुरू. मंत्री रवींद्र चव्हाणांनी रंगवली भाजपच्या प्रचाराची भिंत. अबकी बार 400 पार अशा आशयाचे लोगो. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताधारी गटातील 5 संचालकांविरोधात अविश्वास प्रस्ताव. सत्ताधारी विरुद्ध विरोधक कलगीतुरा पुन्हा एकदा रंगणार. विभागीय सहनिबंधकांकडे प्रस्ताव दाखल. वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान. आमदार रणजित कांबळेंनी केली नुकसानीची पाहणी. सरकारने तत्काळ मदत करण्याची केली मागणी. महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ उपाध्यक्षपदी प्रसेनजित पाटील यांची अविरोध निवड. जळगावच्या जाममध्ये फटाके फोडत समर्थकांचा जल्लोष. पिंपरी चिंचवडमधील झुकलेली निर्माणाधीन इमारत अखेर जमीनदोस्त. इमारत झुकल्यामुळे महापालिकेची कारवाई. नाशिकमध्ये आरोग्य आणि अग्निशमनच्या 586 पद भरतीला अडथळा येण्याची शक्यता. मनपाच्या नोकर भरतीच्या प्रस्तावाला अद्याप शासनाची मंजुरी नाही. गोंदियामध्ये 17 गावांना अवकाळी आणि गारपिटीचा फटका. जवळपास 90 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर. जळगावच्या भुसावळमध्ये फुल उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये. बाजारपेठेत सध्या फुलांची मागणी घटल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामध्ये मृगबहारातील संत्र्याची मोठ्या प्रमाणावर गळ. डेडसुकी रोगामुळे 30 ते 40% संत्र्यांची गळ. शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी. नांदेडच्या हज्जापुरात 3 एकरवर बुटक्या तुरीची लागवड. कमी खर्चामध्ये अधिकतम उत्पन्नामुळे बुटक्या तूर पिकाकडे शेतकऱ्यांचा कल. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पाणथळ क्षेत्राचं आरोग्य धोक्यात. पानवेलींमुळे रामसरसचा दर्जा घसरण्याची भीती. नाशिककरांपर्यंत पाणी कपातीचं संकट नाही. पाणी पुरवठा विभाग 18 दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढणार. वर्धा जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये रेल्वे थांबे सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी घेतली रामदास तडस यांची भेट. लवकरच रेल्वे थांबा सुरू करण्याबाबत तोडगा काढणार. खासदार तडस यांचं आश्वासन. पालघरच्या मनोरमध्ये वैतरणा खाडीमध्ये शार्क माशाचा मृत्यू. काही दिवसांपूर्वी मासेमारीला गेलेल्या तरुणाला शार्कनं घेतला चावा. वाशिमच्या अडाण नदीवरील बॅरेज प्रकल्पाला सुधारित शासकीय मान्यता. 3 बॅरेजसाठी 569 कोटी 65 लाख रुपयांचा खर्च. बॅरेजमुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली येणार. गडचिरोलीमध्ये वीज तोडणीच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक. देसाईगंज, कुरखेडा आणि कोरची परिसरामध्ये वीज तोडणीच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा. 24 तास अखंडित वीज पुरवठा देण्याची मागणी.
वाशिममध्ये 7/12 विम्यासह विविध प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. 25 ते 29 तारखेपर्यंत संपाचा इशारा. जळगावात कंत्राटी भरती विरोधात समता सैनिक दल आक्रमक. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जोरदार निदर्शनं. उच्चस्तरीय चौकशीसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू. वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांवरून एसटी कर्मचारी आक्रमक. वर्ध्यात एसटी कामगार संघटना आक्रमक. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं विभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू. वर्ध्याच्या तुळजापूर रेल्वे स्टेशनला गाड्यांचे थांबे सुरू करण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण. रेल्वे थांबे नसल्यानं विद्यार्थी प्रवाशांची अडचण. रेल्वे थांबे सुरू करण्याची केली मागणी. अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये केंद्रीय प्रयोगशाळा अद्याप सुरू नाही. अपुरी यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळाअभावी प्रयोगशाळा बंद. नागरिक जे आहे ते आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा उत्साहामध्ये संपन्न. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला सजावट. सोहळ्यामध्ये भाविकांचा गाण्यावर टीका. नाशिकच्या येवला शहरामध्ये वसंत पंचमी निमित्त चौंडेश्वरी मातेची मिरवणूक. चौंडेश्वरी मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सांगलीच्या कासेगावमध्ये 17 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन. 1 लाख प्रेक्षकांची आसन व्यवस्था. महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, मध्य प्रदेश मधून 200 बैलगाडी स्पर्धक सहभागी होणार. भंडाऱ्यामध्ये युवक काँग्रेसच्या रास्ता रोको आंदोलनाला यश. जिल्ह्यातील कामगारांना आता तालुका स्तरावर नोंदणी आणि वितरणाच्या सुविधा मिळणार. नाशिकमध्ये लग्न समारंभामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. वराडी मंडळींची बॅग लंपास करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडिओ समोर. पोलिसांकडून तपास सुरू. यवतमाळमध्ये 3187 शासकीय कर्मचाऱ्यांचा स्वस्त धान्यावर डल्ला. गोरगरिबांच्या धान्याची काळ्या बाजारामध्ये विक्री होत असल्याचा आरोप. प्रशासनाकडे कारवाईची मागणी. रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून तपासणी मोहीम. 10 महिन्यांमध्ये 23,29 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. पुणे महापालिका शहरातील 12 मीटर रुंदीपेक्षा अधिक 378 रस्त्यांचा वॉकिंग सर्व्हे करणार. फुटपाथ सलग नसणे, पदपथांवर अतिक्रमण, फिडर पिलरचा अडथळा, गटार खचण्याच्या समस्या या सगळ्याचा आढावा करणार. जेईई मेन्सचा निकाल जाहीर. देशभरातील 23 विद्यार्थ्यांना तर महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांना 100%. राज्यभरातील 1258 शाळांमध्ये 21,678 पदांवर शिक्षकांची भरती जाहीर. 1.36 लाखांहून अधिक पात्र उमेदवारांचे नोकरीसाठी अर्ज. शिक्षक भरतीसाठी आज मध्यरात्रीपर्यंत मुदतवाढ. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीमध्ये बदल. इंदिरा गांधी, नर्गिस दत्त यांची नावं पुरस्कारातून हटवली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणामध्ये फक्त 8% पाणीसाठा शिल्लक. धरणातील पाणीसाठ्यामध्ये यंदा मोठी घट. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट. पोपटाला वाचवण्यासाठी नागपुरात धावती मेट्रो थांबवली. मांजामध्ये अडकलेल्या पोपटाला जीवदान. पोपटावर ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रामध्ये उपचार सुरू. नाशिकमध्ये कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी पालिकेचं अँड्रॉइड ॲप. नवीन संगणकीय प्रणाली विकसित होणार.